नमस्कार मित्रांनो, ट्रेडटेक अकॅडमी ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो टॉपिक आहे ते पेंट सेक्टर वरती आहे. काय एशियन पेंट खरंच संपणार आहे? एशियन पेंटचा स्टॉक इतका का खाली आलाय याचं डिटेल अनालिसिस व्हिडिओ आम्ही तुमच्या सोबत घेऊन येत आहोत. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पूर्ण डिटेल अनालिसिस बघा आणि पूर्ण माहिती घ्या. आदित्य बिर्ला ग्रुपनी पेंट सेक्टर मध्ये एंट्री केली आणि जे पेंट सेक्टर रिलेटेड स्टॉक सगळे घाबरून बसतात, कारण की त्यांनी इतकी धुवाधार एंट्री केली आहे की बाकीच्या सेक्टरला खूप मोठा इम्पॅक्ट पडलाय. अशी स्ट्रॅटेजी आणली आहे, असे डिस्काउंट्स आणले आहेत, अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी असणार आहे की त्याच्यावरती सगळे स्टॉकला खूप मोठा फटका बसलाय. तर ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये डिटेल अनालिसिस एशियन पेंट आणि आदित्य बिर्ला ग्रुप वरती आम्ही करणार आहोत. आदित्य बिर्ला ग्रुपनी ह्या सेक्टरमध्ये एंट्री का केली, आदित्य बिर्ला ग्रुपनी असं काय बघितलं ह्या सेक्टरमध्ये, आदित्य बिर्ला ग्रुपनी हा सेक्टर का चूज केलं नाव नसतं. बिर्ला ग्रुपचं कुठंच जास्त नाव नाही. बिर्ला ग्रुप एकदम शांततेत आपलं काम करत असतं. पण आता जे त्यांनी केलंय पेंट सेक्टर मध्ये एंट्री करून, तर सगळीकडे त्यांचीच चर्चा आहे. कारण की ते आधीपासून जे काम करत होते तर एकदम स्लोली त्यांच्या सेक्टर मध्ये त्यांचं काम चालू होतं. पण पेंट सेक्टर मध्ये इतकी धुवाधार एंट्री केली की सगळे कापून बसतात. एशियन पेंट सारख्या नंबर 1 कंपनीला कॉम्पिट करणं काही सोपं नाहीये. पण बिर्ला ग्रुप म्हणतोय की आम्ही 3 वर्षात सेकंड लार्जेस्ट पेंट कंपनी बनणार आहेत आणि 10,000 कोटीचं टर्नओव्हर सुद्धा करून दाखवणार. तर बिर्ला ग्रुपनी ह्या सेक्टर मध्ये असं काय बघितलं, बिर्ला ग्रुप एशियन पेंट सारखे कॉम्पिटिटरला कसं टॅकल करणार आहे आणि बिर्ला ग्रुपनी काय स्ट्रॅटेजी बनवली, तर ह्याच्यावर पूर्ण केस स्टडी करूया. जर बिर्ला ग्रुपनी एंट्री करायचा विचार केला तर ते हे बघणार की ह्याचं मार्केट कॅप किती आहे, हा सेक्टर किती मोठा आहे. तर बिर्ला ग्रुपने बघितलं की हा काही छोटा सेक्टर नाहीये, काय 10,000 5,000 करोडचा सेक्टर नाही, 70,000 करोडचा हा सेक्टर आहे आणि येणाऱ्या काही काळात 1,00,000 करोड पर्यंत जाऊ शकतो. तर बिर्ला ग्रुपने बघितलं की अरे ह्याच्यात तर खूप मोठा पैसा बनू शकतो. तर ह्यांनी डिसाईड केले की ह्या सेक्टर मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा अर्थ आहे. आणि हाऊस होल्ड इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही बघितलं की पेंट हे लागतोच आणि हे ग्रोईंग सेक्टर आहे. हाऊस होल्ड मध्ये लोक चांगला खर्च करतात, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पेंट सेक्टर युज होतोय. प्लस तुम्ही जर व्हेकल्स वगैरे म्हणा किंवा शिपिंग वगैरे ह्या सगळीकडे पेंटचा वापर केला जातो. तर हा मार्केट खूप मोठा आहे. तर आदित्य बिर्लानी केस स्टडी करताना हे बघितलं की हा मार्केट खूप मोठा आहे आणि ह्याच्यात जर आपण उतरलो तर चांगला पैसा कमवू शकतो. आदित्य बिर्लाची जी फ्लॅगशिप कंपनी आहे ग्रासिम इंडस्ट्री, त्यांनी लॉन्च केलंय ओपस या ब्रँड नावाने. ते पेंट सेक्टर मध्ये एंटर झालेत आणि हे मोठा टार्गेट सुद्धा ठेवलंय की 10,000 करोड पर्यंतचा रेव्हेन्यू सुद्धा जनरेट करणार आणि सेकंड लार्जेस्ट पेंट कंपनी सुद्धा बनणार आहे. आणि आता जो सेकंड पॉइंट आहे की कॉम्पिटिटरला कसं टॅकल करणार आहे, तर त्याच्यासाठी इकोसिस्टम लागणार आहे. इकोसिस्टम कसं बसवणार, आदित्य बिर्ला ग्रुप आधीपासून ह्या सेक्टर मध्ये काम करत आहे. अल्ट्राटेक सिमेंट आदित्य बिर्लाच आहे आणि जे पुट्टी लागतं ते आदित्य बिर्ला बनवतात. आणि ह्यांचं जे इकोसिस्टम आहे, खाली जे चेन लागतं ह्याच्यासाठी डिस्ट्रीब्युटर्स आहेत, सेल्समॅन आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, पेंटर्स आहेत, यांची चेन ह्यांच्याकडे आधीपासून आहे. तर बिर्ला ग्रुपने विचार केला की अरे आपल्याकडे आधीपासून सगळी सिस्टीम आहे, तर आपण जर पेंट सेक्टर मध्ये आलो तर नवीन सिस्टम बसवायची गरज नाही पडणार आहे. आपण त्याच सेक्टर मध्ये त्याच लोकांना त्याच डीलरला आपण आपले पेंट सुद्धा विकू शकतो. ते खूप मोठं गोष्ट त्यांना कळाली की आपल्याला नवीन इकोसिस्टम बनवायची गरज नाही पडणार. एक नवीन पेंट सेक्टर मध्ये कोण येतोय मार्केटमध्ये, नवीन कंपनी, तर त्यांना पूर्ण जे आहे सिस्टीम बसवायला लागते. नवीन डीलर सोबत कॉन्टॅक्ट करावं लागणार आहे, जागेवरती जाऊन शॉप मध्ये जाऊन व्हिजिट करून त्यांचा ब्रँड इंट्रोड्यूस करावं. पण बिर्ला ग्रुप हे जुनं आहे, त्यांच्या आधीपासून सिस्टीम आहे, त्यांच्या आधीपासून चेन आहे. तर यांना नवीन काय बिल्डअप करावं, तर एक खूप मोठी गोष्ट त्यांच्या समोर होती की आपल्याला जे आहे बेस आपला रेडी आहे, तर ह्याच्यासाठी नवीन काय आपल्याला करायची गरज नाही पडणार. तर बिर्ला ग्रुपनी काय केलं, सगळे कॉन्ट्रॅक्टेड सोबत त्यांचे जे चेन होते त्यांच्यासोबत डिस्कशन करून हे सांगितले की तुम्ही जर आमचे सिमेंट युज करता, तुम्ही जर आमचं पुट्टी युज करता, तर आता इथून पुढे तुम्ही आमचं पेंट सुद्धा वापरायला चालू करा, जे आम्ही प्रोड्यूस करून तुम्हाला कमी रेट मध्ये देणार. आता पेंट सेक्टर मध्ये बिर्ला ग्रुप कसं जिंकणार, जिथं एशियन पेंट सारखं नंबर 1 कंपनी. तर ह्यांनी काही छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट नाही केली या सेक्टर मध्ये, ह्यांनी डायरेक्टली 10,000 करोडची इन्व्हेस्टमेंट केली ह्या सेक्टर मध्ये. एक नवीन कंपनी जर आली मार्केटमध्ये तर ते काय विचार करते, चला छोटे मोठे इन्व्हेस्टमेंट करू आणि बघू कसं काम करते. तर पण बिर्ला ग्रुपने असं काही नाही केलंय. त्यांनी डायरेक्टली 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यांनी टोटली 3 प्लांट सेटअप केलेत. ओव्हरऑल 6 प्लांट सेटअप करणार आहे. जे बाकीचे बर्जर पेंट, नेरोलेक, पिडिलाइट हे सगळे एक एक प्लांटनी काम करतात. पण बिर्ला ग्रुपनी काय केलंय, पूर्ण 3 प्लांटचं सेटअप केलंय. अजून 3 प्लांट अजून सेटअप करणार, टोटल 6 प्लांट. म्हणजे ह्या सगळ्या कंपनीचं मिळून एकटा हा प्रोड्यूस करणार आहे. तर करा कॉम्पिटिशन.
आणि बिर्ला ग्रुपनी सगळ्यात मोठी एक गोष्ट काय केली, एक नवीन कंपनी जर मार्केटमध्ये येईल तर ते किती प्रोडक्ट लॉन्च करू शकतात, 1 2 3 4 नाही, पण बिर्ला ग्रुपनी काय केलं, 145 प्रोडक्ट ऍट अ टाइम लॉन्च केले आणि सगळे स्टेट मध्ये सुद्धा लॉन्च करायचा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, हरियाणा, पंजाब या सगळीकडे झाल्यात, पण 2025 जुलै पर्यंत त्यांचा टार्गेट आहे ऑल ओव्हर स्टेट मध्ये सगळीकडे त्यांची लॉन्चिंग झाली पाहिजे. आम्ही ग्राउंड लेवलला सुद्धा गेलोय आणि सगळ्या डीलर सोबत डिस्कशन केलं, त्यांचं एक्सपिरियन्स विचारलं की एक्झॅक्टली काय बिर्ला ग्रुप प्रोव्हाइड करतो. तर सगळ्यात पहिले आम्हाला कळेल की बिर्ला ग्रुप एक चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय. ग्रुप कडनं त्यांना सगळे इक्विपमेंट भेटलेत, जसं काय मिक्सिंग करणारी जी मशीन आहे ती फ्री मध्ये प्रोव्हाइड केली आहे. त्याच्यानंतर त्यांना टॅबलेट प्रोव्हाइड केलेत, त्यांच्यासाठी बोर्ड सुद्धा ऑपोजचे त्यांना बनवून दिलेत. जर मार्केटमध्ये पुढे जायचं असेल तर डीलर सोबत कॉन्ट्रॅक्ट चांगला करावा लागेल, त्यांना खुश करावं लागेल, कमिशन द्यावं लागेल आणि त्यांना सर्व्हिस ही प्रोव्हाइड करायला लागेल, जे काय ओपस हे करताय. ह्या डीलर सोबत शॉप्स मध्ये बसून सुद्धा डिस्कस केलंय. डीलरने सांगितले की त्यांचे प्रोडक्ट खरंच क्वालिटी आहेत आणि ते प्राइस सुद्धा त्यांची लो आहे. जर डीलर कडे पैसा नसेल तर बिर्ला ग्रुप काय म्हणतोय, अरे आमचीच कंपनी आहे आदित्य बिर्ला फायनान्स, जे तुम्हाला फायनान्स करणार आहे, तर त्यांना सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचं सॉल्युशन हे आदित्य बिर्ला ग्रुप स्वतःच देतोय. बिर्ला ग्रुप कडे आधीपासून चेन होती आणि बिर्ला ग्रुपने एंट्री करायच्या आधीच 3 लाख पेंटर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स सोबत कॉन्ट्रॅक्ट करून ठेवला होता. एशियन पेंट आज टॉप नंबर 1 कंपनी, बिकॉज त्यांचे काय डेटा आहे, त्या डेटाच्या बेसवरती आज ते सगळ्यात लार्जेस्ट कंपनी बनली. बट ह्याला पण टॅकल कसं करायचं बिर्ला ग्रुपने काढलंय. प्रत्येक प्रोडक्ट वरती एक बारकोड दिला जाणार आहे, ज्याच्यावरती 10% तुम्ही डिस्काउंट भेटणार. जर तुम्ही ते बारकोड स्कॅन करताय तर त्याच्यावरती 10% डिस्काउंट आहे आणि ते स्कॅन केल्यावरती तुमचा डेटा कलेक्ट होणार आणि त्याच्यावरनं कळणार आहे की कुठला प्रोडक्ट कधी सेल झाला होता. तर हे झाली ना चांगली स्ट्रॅटेजी. बिर्ला ग्रुपकडे डेटा पण कलेक्ट होणार आणि त्याच्यावरून ते ट्रॅक सुद्धा करू शकता. पण ह्यांची एंट्री केल्यानंतर पेंट सेक्टर मध्ये प्राइस वॉर चालू झालाय. सगळ्यांना काय करायचंय, मार्केटमध्ये टिकायचं. त्याच्यासाठी त्यांना प्राइस कमी करायला लागेल, प्रोडक्टची प्राइस कमी होणार, कॉम्पिटिशन वाढणार आहे, मार्केटिंग साठी खर्च करावा लागणार आहे, टॅलेंटेड पीपलला जास्त पे करून स्वतःकडे घ्यावं लागणार. तर ह्या सेक्टरमध्ये सध्या जर इन्व्हेस्टिंग करायचं आहे तर 2-3 वर्ष काय इन्व्हेस्ट करू शकत नाही, बिकॉज यांचं प्रॉफिट मार्जिन कमी होणार आहे, मार्केटिंग वरती जास्त खर्च करावा लागणार आहे, प्लस प्राइस जर कमी केलं तर प्रॉफिट मार्जिन कमी होणार आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये काय होणार, या सेक्टरमध्ये लवकरात लवकर ग्रोथ दिसणार नाहीये. सो जर का इन्व्हेस्टिंगचा विचार करताय तर हा सेक्टर माझ्या मते मी तर थोडं 1-2 वर्षासाठी थांबणार आहे इन्व्हेस्ट करायला. तर मित्रांनो, एशियन पेंटला आणि बाकीचे पेंट सेक्टरला एक तगडा कॉम्पिटिटर आला मार्केटमध्ये आणि जर त्यांना कॉम्पीट करायचं असेल, एशियन पेंटला त्यांना कॉम्पीट करायचं असेल तर चांगली स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये घेऊन यावं लागेल आणि हे कसं कॉम्पीट करणार आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघूया. तर मित्रांनो, हे डिटेल अनालिसिस व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं एशियन पेंट आणि बिर्ला ग्रुप रिलेटेड, अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि